आणि आता बातमी डोंबिवलीमधून आहे। डोंबिवलीतील अनधिकृत इमारतींच्या कारवाईवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे। सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा द्यावा असं आवाहन ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी केले। तर त्यावर तुम्ही 6 महिन्यात पक्ष बदलणार नाहीत याची गॅरंटी द्या अशी टीका राजू पाटलांनी दीपेश म्हात्रे यांच्या आवाहनावर केली आहे। तर याला म्हात्रेंनी सुद्धा जोरदार उत्तर दिले आहे। चांगले काम करतात, लोकांच्या पाठीशी उभी आहेत। मला त्यांचा फोन होता की तुम्ही पण या सर्वपक्षीय बोलवलेत। मी म्हटलं माझी भूमिका थोडी वेगळी आहे, मी वेगळी मांडणार आहे। माझं त्यांना विनंती आहे की अजून 6 महिने तुम्ही परत घरवापसी करणार नसाल तर ही तुमच्याकडे अख्खी चेन आहे। त्यांना अख्खा माहिती आहे कोण कसा पैसा जमा करतो, कोण काय आहे। त्यांनी प्रामाणिकपणे ते लोकांपुढे सांगावे। दीपेश म्हात्रेच्या पुढे मी नाही उभं राहिलो तर फुकट। आता मला तर हसायला येतं की मनसे सारख्या पक्षाने कोणाकडनं गॅरंटी मागावी, ज्यांचा पक्ष स्वतःची भूमिका ठाम एखाद्या विषयावरती ठेवू शकत नाही। प्रत्येक निवडणुकीत ज्या पक्षाची भूमिका बदलते अशा पक्षाला मी गॅरंटी कशाला द्यायला पाहिजे। मनसेची जे धोरण आहे ते दर 3 महिन्यांनी बदलत असतं। धड ज्या पक्षाची भूमिका स्वतःची ठाम नाही त्यांनी लोक कुठे जातील, लोक कुठे येतील याचा विचार करण्यापेक्षा लोकांना कसा न्याय मिळेल याचा विचार करावा अशी माझी त्यांना विनंती आहे।